आजचा दिवस खूप शुभ मानला जातो, कारण आज आहे अक्षय तृतीया. शुभ आणि मंगल असा दिवस. या दिवशी केलेले प्रत्येक चांगले काम अक्षय म्हणजे कधीही न संपणारे फळ देतं, अशी श्रद्धा आहे. म्हणूनच मी आज ना पुरी, आमरस आणि कुर्मा असं जेवण करणार होते. तसं तर ना आमच्या इथं पोळ्या वगैरे करतात, पण पोळ्या खाऊन खाऊन कंटाळा आला होता आणि बघूनही कंटाळा आला. म्हणून काय लगेच मग पुऱ्याचं इथं पीठ मळण्यासाठी घेतले. पिठामध्ये ना मी गव्हाचं पीठ आणि थोडासा मैदा घालून त्याच्यामध्ये तेलाचं मिश्रण घेतले व ते चांगले असे मळून घेतले. एकजीव करून घेतले आणि ते साईडला करून ठेवले आणि लगेच लागले कुर्मा करायचा होता, त्यामुळे भाजीच्या तयारीला. इथं भाजी सगळी निवडून घेतली व स्वच्छ त्याच्यामध्ये ना मी गरम पाणी घालून घेतले. आता इथे काल ना मी डीमार्टमधून कढई आणली होती, तीच लगेच त्याचं स्टिकर काढायचं. इथं गरम करून त्याचं मी स्टिकर काढून घेतले आणि त्याच्यामध्ये गरम पाणीही स्वच्छ धुवून घेतले. गरम पाण्याने ती कढई आणि लगेच ते भाजीची इथं तयारी करून घेतली. सगळे बेसिक मसाले वगैरे मसाला घालून सगळी भाजी कुर्म्यासाठी करून घेतली आणि इथं हा मला मदतही करू लागत होता. लगेच देवपूजाही करून घेतली. तोपर्यंत इथं भाजीही झाली. भाजी झाल्यानंतर लगेच भात लावला आणि घेतलं इथं आता आमरसला. आता काल कोल्हापूरला गेलेलो, तर येताना आंब्याची पेटी घेऊन आलो. मग ते आंबे एका पाण्यात स्वच्छ धुवून घेतले आणि सगळे ते धुवून साईडला काढले आणि त्याचा गर वगैरे काढून घेतला आणि ते काढलेले आंब्याचे गर ना मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतले आणि त्याच्यामध्ये साखर आणि वेलची पावडर ॲड करून ते फिरवून घेतले व झाला इथं आमरस तयार. आमरस एका पातेल्यात काढून घेतला आणि लगेच घेतलं पुऱ्या करायला. इथे पुऱ्याही पटकन मी अशा सोप्या पद्धतीने लाटून घेतल्या होत्या. मोठीच लाटून त्याच्यावर मी असे छाप मारून घेतले होते. इथे पुऱ्या पण तळून झाले, तर लगेच मी पापडी तळायला घेतले. असेच आपले नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि आपल्या चॅनेलला लाईक, कमेंट्स करायला विसरू नका. आणि तुम्हाला व तुमच्या परिवाराला अक्षय तृतीयाच्या आणि महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. आमच्या इथे ना हे नैवेद्य पितृपक्षाला म्हणजे नदीवर घेऊन जातात व ते तिथे जाऊन ना जे आमच्यातले वारलेले असतात आपल्या कुटुंबातील त्यांच्यासाठी पितृपक्ष म्हणून नैवेद्य दाखवून आणि नदीला नैवेद्य सोडून येतात. तर तुमच्या इकडं पण आहे का असं? इथे पापडी तळून झाले, तर लगेच मला गव्हाच्या कुरड्या करायच्या आहेत. तर त्याच्यासाठी इथं गहू स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतला आणि तो भिजत ठेवला. तर ह्याला मी 5 किंवा 7 दिवसासाठी भिजायला ठेवणार आहे. इथे गहूही धुवून झाला आणि भिजवूनही झाला. तर आता लगेच दुसऱ्या म्हणजे नैवेद्याचं ताट करायचं होतं, तर त्याच्यासाठी मी त्या आमरसाची वाटी आणि पुऱ्या हे सगळं असं व्यवस्थित ताट हे करत होते सजवत. तोपर्यंत लाईट गेली. तर काय मग ताट वगैरे सगळं हे करून झालं तयार करून. पापड पण घेतले होते. इथं सगळंच नैवेद्याचं ताट रेडी करत होते. तर लगेच नैवेद्याचं ताट रेडी झाल्यावर मी लगेच नैवेद्य दाखवून घेतला आणि जेवायलाही घेतले आम्ही सर्वांनी. तर सो बाय बाय. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. तसं तर आज सोनेही खरेदी करतात आणि सोने खरेदी केले तर आजच्या दिवशी तर शुभ मानले जाते. खरोखर आहे का?